दरम्यान आपण पाहतो 2 धावा या षटकामध्ये आपण पहिल्या चेंडूवर बघितल्या. 14 धावा धावफलकावर. संदीप पाटील मॅन फ्रॉम वडूनवगर, विक्रम स्मृती वडूनवगर संघाचे अष्टपैलू खेळाडू. खरं तर पूर्ण मॅच त्यांनी बघितली जयगावदेव वडूनवगर संघाची. खूप अपसेट आहेत जयगावदेव वडूनवगर संघ पराभूत झाला. मात्र या नियोजनासाठी त्यांच्याकडून खास करून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद संदीप पाटील, एक व्यावसायिक कबड्डीपटू. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पुढचा चेंडू आपण पाहतोय. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. यावेळी मात्र सोडून दिलेला आहे चेंडूला. बेनिफिट ऑफ डाऊट फलंदाजाला नाही, गोलंदाजाला नाही तर फलंदाजाला मिळतोय. वाईटचा इशारा येतोय पंचांचा. विनोद पाटील गोलंदाजीची सुरुवात करेल. पुल केलेला आहे, पॉवरफुल फटका आहे. इथे मिड विकेट सीमारेषा क्लिअर होईल. योगेश दलवीचा ब्रँडेड फटका आपण बघितला. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. व्हॉट अ शॉट. जुने बॉल नाही आहेत, जर कोणाकडे असतील तर द्यायचे आपण सपोर्ट करा. हाही फुलटॉस आहे. यावेळी मात्र अफलातून प्रयत्न होता. हा जर झेल घेतला असता तर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेल ठरू शकला असता. जबरदस्त एफर्ट होतं, परंतु नशिबाची साथ इथे योगेश दळवीला मिळालेली. आणि याचबरोबर आपण पाहतोय नक्कीच दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं की पहिला फलंदाज बाद झालेला. धावसंख्या धावफलकावर लागलेली ती तब्बल 25. 2 षटकं या ठिकाणी कंप्लीट होताना आपण पाहतोय. खूप अपसेट व्हायला झालं अल्पेश गायकवाड. अगदी हातातोंडाशी आलेला विजय जयगावदेव वडूनवगर संघाचा हिरावून गेला. खरं तर यष्टीरक्षकांनी जी चूक केली चेंडू फेकण्याची, ती चूक अक्षम्य होती. त्या चेंडूवर स्ट्राईक चेंज झाली आणि महेंद्रने मात्र आमच्या स्वप्नांवर पाणी फिरवलं, आमची स्वप्न उद्ध्वस्त केली. असं शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी चालायच्याच. गेली 10 ते 12 वर्ष हे प्रसंग बघितलेले आहेत, अगदी जवळून हे प्रसंग अनुभवलेले आहेत.
परंतु स्वतःच्या मॅच स्वतःच्या टीमविषयी जेव्हा असं काही घडतं ना तेव्हा नक्कीच थोडंसं मनाला लागतं आहे. शेवटी जीवन पुढे चालण्याचा नक्कीच एक मार्ग असतो. वेल प्लॅड जय गावदे वडूनगर माझे संघ सहकारी अँड वेल प्लॅड वन्स अगेन मार्कंडे स्पोर्ट कारिवली. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय की 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 झालेली आहे. 12.50च्या सरासरीनं आपण ही धावसंख्या पाहतोय. वेल वन्स अगेन यावेळी मात्र घनश्याम भोईर एक चांगले गोलंदाज चांगले फलंदाज अष्टपैलू खेळाडू आहेत मी तुफान पिंपळा संघाचे. चेंडू हवेत आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूचा अंदाज घेत होता परंतु चेंडू त्याच्यापासून खूप दूर होता. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. धावसंख्या 26 वर पोहोचलेली 26 वर पोहोचलेले. घनश्याम भोईर यांच्या समोर नक्कीच या दोन्ही फलंदाजांची अग्नी परीक्षा असेल कारण अँगल गोलंदाजी त्यांच्याकडून नेहमीच केली जात आहे. शॉर्ट पिच चेंडू पुल केलेला आहे परंतु जेव्हा तुम्ही स्पिन गोलंदाजी करताना शॉर्ट पिच चेंडू निश्चितच खूप मारक ठरत आहेत. जयगावदे वडूनगर संघाच्या शेवटच्या गोलंदाजाने यशवंत पाटीलने जो शॉर्ट पिच चेंडू टाकला होता तिथे सामन्याचं चित्र पूर्ण बदललं. चौकार खेचला महेंद्रने. योगेश चिकनेने आज चांगली गोलंदाजी केली. त्याच्या एकूणच 3 सामन्यांचा जर विचार केला तर 4 फलंदाज त्याने बाद केले होते आणि फक्त त्याच्या 3 षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या. धावसंख्या 28 झालेली आहे. आणखी एक चांगला चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज तयार. पुल केलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत परंतु पुन्हा एकदा आपण पाहतोय झेल सुटलेला आहे. 2 धावा पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. यावेळी कोणाला जीवनदान मिळालं? नक्कीच अविनाशला जीवनदान मिळतंय. धावसंख्या धावफलकावर 30 झालेली आहे. या षटकात किमान 5 वेळा धावसंख्या पुकारली. अगदी पहिल्या चेंडूपासून ते 4 चेंडू झाले आणि 4 चेंडूच्या दरम्यान तब्बल 5 वेळा धावसंख्या पुकारली होती. धावसंख्या धावफलकावर पुन्हा एकदा सांगतो 30. आता प्रत्येक चेंडूनिशी धावसंख्या सांगावी लागेल. यावेळी मात्र डावेष्टीच्या बाहेरचा चेंडू वाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्या धावफलकावर लागते 31. धावा एकसारख्या सांगून वाढतात की काय असं मला आता शंका येऊ लागली. 31 धावा धावफलकावर लागलेले आहेत. पुन्हा एकदा घनश्याम भोईर. लाभ केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकारासाठी आणि धावा धावफलकावर लागत आहेत त्या 35. 35 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 3रं षटक मार्ग असते. 2 षटकं आणि आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेले आहेत. धावा धावफलकावर लागलेले आहेत. 1 बाद 35. उलटा चेंडू आहे. इथे मात्र चेंडूला खेळून काढण्याचा प्रयत्न होता लेग साईडला परंतु चेंडू व्यवस्थित बॅटवर येत नाहीये आणि या 2 धावाने धावसंख्या धावफलकावर लागते ती 37 धावा झालेल्या आहेत. 1 बाद 37 रन हो चुके 1 विकेट के नुकसान पर.
3 षटकं संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर 37 धावा चौथा हिरवा मानकोली ए संघाच्या धावफलकावर लागलेले आहेत. नेक्स्ट मॅच चौथा हिरवा मानकोली बी आणि जय बजरंग कारिवली. नेक्स्ट मॅचसाठी तयार राहायचे चौथा हिरवा मानकोली बी आणि जय बजरंग कारिवली या दोन संघांनी.
चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जातोय. सिंगल आली, सिंगलच्या माध्यमातून धावा धावपलकावर लागल्या 15. धावा धावपलकावर लागलेले आहेत. बॅकफुटला गेले फलंदाज. चेंडूचा पिछा केला होता, परंतु चेंडू आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेर. 15 धावा धावपलकावर अजूनही आहेत. जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. अविनाश याची ही गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर डॉट. शॉर्ट पिच चेंडू आहे. इथे मात्र चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळून काढलेले. चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय चौकार रतिलाल पाटील याच्या बॅटमधून. खरं तर शॉर्ट पिच चेंडू होता आणि बॅकफुटला जाऊन चेंडूला टर्न केलं होतं. धावसंख्या धावपलकावर 19 लागलेली आहे. 19. जिंकण्यासाठी अजूनही 32 धावांची गरज. जसा जसा सामना पुढे जातोय नक्कीच उत्सुकता वाढलेली आहे. हा फुल टॉस आहे. मिड ऑन वरून चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. सिंगल आली, डबलचा प्रयत्न होईल आणि डबल ही पूर्ण. अशा प्रकारे 2 धावाने धावसंख्या धावपलकावर 21 लागलेली आहे. 21. धावा, 30 धावांची अजूनही गरज. चेंडू शिल्लक आहेत 14. या षटकातील 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेले आहेत. हा फुलटॉस आहे. पुन्हा एकदा टर्न केलेला आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. सरळ सीमारेषा पार जातोय. दोन्ही क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त प्रेक्षक बनून तिथे उभे राहिले. धावसंख्या धावपलकावर लागली ती या चौकाराने 25. खूप चांगलं षटक घडतंय तुफान पिंपळास संघासाठी. या षटकात आतापर्यंत 11 धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकात 14 धावा आल्या होत्या. धावसंख्या 25 वर पोहोचलेली आहे. 26 धावांची गरज. 13 चेंडू आणि 26 धावा. पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजांनी 25 धावांची आतापर्यंत केलेले. 40+45 चे हे खेळाडू चांगली बॅटिंग करताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा लॉप करण्याचा प्रयत्न होता अलॉंग दी कार्पेट. चेंडूला चांगली अडवणूक केली. त्यानंतर सिंगल ही प्राप्त झाले आणि सिंगलच्या माध्यमातून 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13च्या सरासरीने 26 धावा धावपलकावर लागलेले आहेत. उर्वरित 12 चेंडूमध्ये अजूनही 25 धावांची गरज. तसा धावांचा रेशो, धावांचा टेम्पो आपण व्यवस्थित पाहतोय. 12.50च्या सरासरीने अजून धावा करायच्या आहेत 25. प्रत्येक चेंडूवर 2 धावा आवश्यक आहेत. 12 चेंडू 25 ची गरज. धावसंख्या धावपलकावर 26. पाहू शकता बॉलिंग ॲनालिसिस स्क्रीनवर. दोन्ही गोलंदाज थोडे महागडे ठरले. बिंदास माळीच्या पॉवर प्लेच्या षटकात 14 आल्या. अविनाशच्या दुसऱ्या षटकात 12 आल्या. जय बजरंग कारिवली वर्सेस चौथा हिरो मानकोळी बी या 2 संघामध्ये पुढील सामना आपण अनुभवू शकता, ज्यामध्ये चौथा हिरो मानकोळी बी संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले जय बजरंग कारिवली या संघाला. चला लगेच सामन्याला सुरुवात करा. प्रमुख अस्त्र आपलं मात्र या ठिकाणी पणाला लावलेले. योगेश दळवीकडे गोलंदाजी सोपवलेले.
हे षटक अतिशय महत्त्वाचं आहे. 12 चेंडू 25ची गरज. चेंडूला समोर केलेले आहेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. लॉंग ऑफ सीमारेषेवर कव्हर क्षेत्रामध्ये, सॉरी, एक्स्ट्रा कव्हरला. दुसऱ्या धावेचा दोन्ही फलंदाजांनी प्रयत्न केला आणि 2 धावा ह्या पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या धावफलकावर 28 झालेली, 28. धावा. गोलंदाज योगेश दळवी. थोडासा हळू चेंडू सोडला होता. कुठे ना कुठे आपण पाहतोय गती परिवर्तन. हॉप वॉली, फ्लायटेड चेंडू. गुळगुळीत खेळपट्टीवर नक्कीच ग्रीप मिळाली योगेश दळवीला. आणि त्यानंतर डॉट चेंडू, आत्मविश्वास भरलेला चेंडू आपण बघितला. यावेळी मात्र झाडू शॉट मारण्याचा प्रयत्न. इथे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हे षटक खूप महत्त्वाचं होतं. चांगला मूव मी तर म्हणेन कॅप्टनचा. हे षटक योगेश दळवीकडे त्याने सोपवलं. धावसंख्या 28. जिंकण्यासाठी अजून 23ची गरज. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टी रक्षक त्या ठिकाणी बनतोय. सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावा धावफलकावर लागल्या त्या 29-22ची गरज. तिसरं षटक बरंचसं निर्णायक प्रत्येक सामन्यामध्ये ठरत असतं, खास करून चेसिंग करताना. हा खराब चेंडू होता आणि मात्र खराब चेंडूचा खरपूस समाचार. चेंडू सीमारेषा पार, षटकारासाठी. हे स्पिन गोलंदाज फ्लायटेड करतात तेव्हा चालतात का, ते शॉर्ट पिच गोलंदाजी करतात त्यानंतर एखाद चेंडू शॉर्ट पिच का टाकतात तेच समजत नाही. धावसंख्या आतापर्यंत झालेली ती 35. 16 धावांची गरज. 7 चेंडू 16 धावा. समीकरण थोडंसं बदललेलं आहे. मोमेंटम चेंज झालेला आहे, कारण 35 धावा धावफलकावर लागलेले आहेत. वेलकम संदीप पाटील, आमचे क्लासमेट. BPL मध्ये चांगली बोली लागली संदीप पाटील यांच्यावर. योगेश दळवी तयार. 7 चेंडू 16 धावांची गरज. लॉप केलेल्या चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. प्रयत्न तिथे चांगला होता, परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीत क्षेत्ररक्षक. दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. तिसरी धाव ही पूर्ण आणि 3 धावाने या ठिकाणी आपण पाहतोय की धावा धावफलकावर तब्बल लागतायत त्या 38. आणि शेवटच्या षटकामध्ये जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. 6 चेंडू 13 धावांची गरज. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा धावफलकावर लागलेले आहेत. पुन्हा एकदा बॉलिंग ॲनालिसिस आपण बघूया. खरं तर पहिल्या षटकापासून आक्रमण चालू आहे. बिंदास माळी 14, अविनाश 12. योगेश दळवीने पहिले 4 चेंडू चांगले टाकले होते, त्यानंतर षटकार आणि ट्रिपल त्याच्या गोलंदाजीवर आले. इथेच मोमेंटम मिळाला पिंपळास संघाला. 3 षटक 38, उर्वरित 1 षटक म्हणजे 6 चेंडू 13 धावांची गरज. रतिलाल वैयक्तिक 25 धावांवर खेळतोय.
मॅरेथॉन खेळली आपल्या संघासाठी. सेनापतीची भूमिका अदा करताना किल्ला लढवतोय रतिलाल. तुषार म्हात्रेने त्याला चांगली साथ दिली. आता मात्र विनोद पाटीलने एक षटकार एक ट्रिपलने अशा पल्लवित केलेले आहेत. 6 चेंडू 13 धावांची गरज. अभिजित येतोय. अभिजितला 13 धावा रोखाव्या लागतील. परंतु विनोद पाटील मानतील का, रतिलाल पाटील मानतील का? हे दोन फलंदाज चांगली फलंदाजी करतायत. 6 चेंडू 13ची गरज. धावसंख्या धावफलकावर 38. पहिला चेंडू वेगवान चेंडू. शफल क्रॉस झाले फलंदाज. अक्रॉस द लाईन अगेन्स्ट द स्विंग अगेन द स्पिन आपण पाहतोय. नक्कीच खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि अशा प्रकारे डॉट चेंडू. आणि डॉट चेंडू खूप संकटात नेईल नितुफान पिंपळा संघाला. 38 धावा धावफलकावर बरकरार आहेत. 5 चेंडू 13 धावांची गरज. विनोद पाटील नॉन स्ट्रायकेटला रतिलाल पाटील. अशा अपेक्षा आता मात्र विनोद पाटीलवर. नितुफान पिंपळा संघाच्या पाठीराख्यांच्या. चेंडूला अगदी समोर खेळून काढलेले. थंबलिंग झालं क्षेत्ररक्षकाकडून. परंतु नक्कीच 2 धावा आपल्या संघासाठी पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. 2 धावांनी धावसंख्या 40 वर पोहोचलेली. 4 चेंडू 11 धावांची गरज. हो अगदी वेगवान चेंडू. रात्रीच्या वातावरणात आपण पाहतोय असे भन्नाट वेगवान चेंडू आपण पाहतोय. 40 धावा. उर्वरित 3 चेंडूमध्ये 11ची गरज. 3 चेंडू 11 धावांची गरज. या षटकातील 2 डॉट चेंडूंनी मात्र सन्नाटा निर्माण केलेला आहे नितुफान पिंपळा संघाच्या नक्कीच खेम्यामध्ये. 11 धावांची अजूनही गरज. 3 चेंडू शिल्लक. ह्या चेंडूवर जर मोठा फटका आला तर पुन्हा एकदा जल्लोष पाहायला मिळेल तुफान संघाच्या पाठीराख्यांमध्ये. मात्र हा चेंडू जर डॉट आला तर चौथा हिरवा मानकोली ए संघाचे पाठीराखे खुश असतील. यस आणि या ठिकाणी आपण पाहतोय चौथा हिरवा मानकोली ए संघाचे पाठीराखे निश्चितच खुश झाले असतील. कारण उर्वरित 2 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. वेलकम सुनील म्हात्रे, आपलं हार्दिक स्वागत. 2 चेंडू 11ची गरज. विनोद पाटीलने अशा पल्लवित केल्या होत्या. परंतु त्यानंतर त्यांनी 3 चेंडू जे डॉट खेळले. परंतु या ठिकाणी फलंदाजाचा अपयशापेक्षा आपण गोलंदाजाचं जे यश होतं ते यश खरंच उल्लेखनीय होतं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला अभिकडून. हा चेंडू नोमॅन्स लँडमध्ये पडतोय. आता मात्र उरल्या सुरल्या अपेक्षा इथे मावळलेल्या आहेत. कारण शेवटच्या एका चेंडूवर जिंकण्यासाठी 9 धावांची गरज.
शेवटचा चेंडू औपचारिकता शिल्लक आहे आणि हाही चेंडू डॉट. भन्नाट गोलंदाजी अभिजित कडून आणि अशा प्रकारे चौथा हिरो मानकोली ए संघ या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय. हार्दिक हार्दिक अभिनंदन अध्यक्ष साहेब. हार्ड लक नक्कीच. धन्यवाद अध्यक्ष साहेब, संस्थापक अध्यक्ष.